ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज विशेष बैठक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंसह काही लोकप्रतिनिधी निमंत्रित। दुधाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी नेत्यांसोबत बैठक। सदाभाऊ खोत यांच्यासह महत्त्वाचे शेतकरी नेते हजर असतील। जुन्या पेन्शन प्रकरणी मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांसोबत बैठक। अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। जुन्या पेन्शनबाबत केंद्रीय समितीचा निर्णय लवकरच येईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांसोबत चर्चा करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। 14 तारखेचा संप मागे घेण्याची विनंती। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकार सकारात्मक, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निर्णय घेणार, अर्थमंत्री अजित पवारांचं आश्वासन। जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या पाठीशी शिवसेना, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 डिसेंबरपासून राज्यातले 17 लाख कर्मचारी बेमुदत संप करणार। संपात यवतमाळ जिल्ह्यातील 80,000 कर्मचारी सहभागी होणार। दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर। मराठवाड्यामधल्या 4 जिल्ह्यांसह नाशिक, जळगावचाही समावेश। हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी विधिमंडळावरती धडकणार 10 मोर्चे। संगणक परिचालक आणि लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय। बारसू रिफायनरी प्रकरणी ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांना भेटून आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार। बारसू इथल्या रिफायनरीला आणखी 2 गावांचा विरोध। रिफायनरीसाठी लागणारं क्रूड ऑइल टर्मिनल उभारल्या जात असलेल्या गावांचा रिफायनरी विरोधकांना पाठिंबा। शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल। अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू होणार, तर शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोनही गटाच्या संमतीने रद्द। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा 20 तारखेपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न। राहुल नार्वेकरांची माहिती। विधिमंडळात 2 दिवसांच्या चर्चेनंतर 55,520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर। पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांचं आश्वासन। पुरवणी मागण्यांमुळे वाढलेली महसुली तूट कमी केली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर। विधिमंडळात मराठा आरक्षणावरची चर्चा आजही सुरू असेल। 100 आमदारांची चर्चेसाठी नावं। चर्चा होत असताना मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांची शक्यता। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा नागपूरमध्ये समारोप। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। निवेदन घेण्यासाठी वेळ देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुणीही न आल्यामुळे रोहित पवारांसह कार्यकर्ते आक्रमक। संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत काहीसा गोंधळ। कार्यकर्त्यांना मारहाण झाली हे चुकीचं, याबद्दल विधानसभेत आवाज उठवणार, जयंत पाटलांची माहिती। रोहित पवारांनी संघर्ष न करता चर्चेतनं मार्ग काढणं गरजेचं आहे, अब्दुल सत्तार यांचा रोहित पवारांना सल्ला। मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात चर्चा। रोहित पवारांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती। तरुण पिढीसमोर आज अनेक प्रश्न आहेत। धनगर मराठा आरक्षणाबाबत तरुणांच्या अपेक्षा वाढल्यात। मांडलेल्या प्रश्नांची दखल घेतली गेली नाही तर युवा वर्ग आपली शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही। संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी शरद पवारांचं विधान। युवा संघर्ष यात्रेला गावातल्या लोकांनी पाठ फिरवल्यामुळे फ्रस्ट्रेशनमधनं रोहित पवार काही बोलतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोहित पवारांवर टीका। कार्यकर्त्यांचं निवेदन घ्यायला कुणी जाऊ शकत नाही हे दुर्दैवी। रोहित पवारांच्या यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर अंबादास दानवेंचा सरकारवरती निशाणा। सध्याचं सरकार म्हणजे 1 फूल आणि 2 डाऊटफुल। संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी संजय राऊतांचा टोला। आमदार रोहित पवारांची यात्रा पोलिसांनी अडवल्यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेचं दहन। नागपूर इथल्या विधान भवनावरती धनगर मोर्चासाठी जात असलेल्या मोर्चेकरांच्या गाडीला माहूरजवळ वाहनाची धडक, धडकेत दोघांचा मृत्यू। मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रेंची नियुक्ती, तर सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे नियुक्त। सरकारचा आयोगाच्या कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होता। मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचा आरोप।
आयोगाने लवकरात लवकर सर्व्हे द्यावा अशा सूचना सरकारनं केलेल्या असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। काही लोकांना मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होऊ नये असं वाटतंय, त्यामुळे आयोगातील काही मराठा विरोधी सदस्यांनी राजीनामे दिले असतील, बाळासाहेब सराटेंचं विधान। आधी सदस्य आणि आता अध्यक्षांनी राजीनामा दिला, या पाठीमागचं गूढ आपल्यालाही समजलेलं नाही, छगन भुजबळांचं विधान। छगन भुजबळांचा एकूण अन्याय करायचा असेल तर मराठा समाज सरकारला सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। 1990 ते 2023 पर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची श्वेतपत्रिका काढावी, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतनं आरक्षण देण्याची कोणतीही कार्यवाही प्रस्तावित नाही, राज्य सरकारची विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्टोक्ती। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं ठोस भूमिका घेणं गरजेचं, आमदार प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। संविधान बदललं जाईल त्या दिवशी देशाच्या विभाजनाला सुरुवात होईल, जाती धर्माचं राजकारण करून अख्ख्या देशात दुहीचं राजकारण केलं जातंय, आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया। विधिमंडळ परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हलकं फुलकं वातावरण, शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर एकमेकांसमोर। अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट, माफीचा साक्षीदार होण्यासाठी दिलेली सहमती ईडीनं मागे का घेतली, सचिन वाझेंचा सवाल। भाजप ज्यांना घाबरतो त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, आपण त्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे, त्यामुळे चौकशीच्या गोष्टी केल्या जातात, एसआयटी चौकशीवरनं आदित्य ठाकरेंची टीका। मुंबई पालिकेचं मागच्या 25 वर्षांचं ऑडिट होणार हे कळताच ठाकरे गटाच्या विश्व प्रवक्त्यांचं धाबदण आणलं, शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंची एक्स या सोशल माध्यमातनं संजय राऊतांवर टीका। समीर वानखेडेंच्या विरोधातील याचिकेमध्ये एनसीबीला प्रतिवादी करण्याचे निर्देश, याचिकाकर्ते केतन तिरोडकरांना सुधारणा करण्याचे कोर्टाकडनं निर्देश। 69व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात, 13 ते 17 डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार। सीबीएसईकडनं 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत। आयआयटी टेकफेस्टच्या व्याख्यानमालेमध्ये इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ संवाद साधणार, यंदा हा महोत्सव 27, 28 आणि 29 डिसेंबरला पार पडेल। केंद्राकडनं राज्यातील पुणे नाशिक या विमानतळांचा केंद्रीय कृषी उडान योजना 2.0 अंतर्गत समावेश। एमएमआरडीएचा ठाण्यावरती निधी वर्षाव, 1300 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता। मराठी पाट्यांबाबत 476 दुकानदारांना ठाणे महानगरपालिकेकडनं नोटिसा, मनसेकडनं दुकानदारांना अल्टिमेटम देत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। वर्षाअखेरीस मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार, ही वंदे भारत एक्सप्रेस 16 डब्यांची असेल। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुखकर होणार, महामार्गावरचे खड्डे आणि अपघातमुक्त महामार्ग करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू। समृद्धी महामार्गाच्या वैभवात अजून भर पडणार, लवकरच समृद्धी महामार्गावरती ठाण्याजवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि क्रिकेट अकॅडमी सुरू होणार। केंद्र सरकारकडनं वाढवण बंदराच्या उभारणीच्या हालचाली, मात्र याविरोधात स्थानिक आक्रमक, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरती स्थानिक जाऊन धडकणार। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकसंघर्ष संघटनेचं अनोखं आंदोलन, ऑनलाईन गेमिंगला विरोध म्हणून पत्ते खेळत आंदोलन केलं। गेल्या 6 दिवसांपासून रायगडच्या खारपेट भागात पाण्यासाठी उपोषण सुरू, उपोषणकर्त्यांनी अन्न पाणी सोडलं, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी द्या, आंदोलनकर्त्यांची मागणी। 8 दिवसांपासून शिर्डीच्या राहुरी तालुक्यातल्या अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन, 15 डिसेंबरला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा मोर्चा नागपुरात धडकणार। विधिमंडळातील ड्रग्ज आणि हुक्काबारवरच्या चर्चेनंतर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर, लोणार तालुक्यातल्या शेतात लावलेल्या गांजाच्या 400 झाडांवरती कारवाई। ओडिसाच्या जंगलामध्ये गांजाची शेती करणाऱ्या दोघांना अटक, दोघे जण मुंबई आणि आसपासच्या परिसरात गांजाचा पुरवठा करत असल्याची माहिती। दारू प्यायची असेल तर हातभट्टीची दारू पिऊ नका, त्यानं विषबाधा होते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य।
नांदेडमध्ये अतिरिक्त आयुक्त आणि स्वराज्य संघटनेमध्ये खडाजंगी. भूमी अधिग्रहणाच्या निमित्तानं बोलावलेल्या बैठकीत वाद झाल्याची माहिती. चंपाषष्ठीनिमित्त आजपासून जेजुरी गडावरती षड्रात्र उत्सवाची सुरुवात. तुळजाभवानी देवीच्या सोनं चांदीच्या पुरातन दागिन्यांची चोरी करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार. काही दागिने गहाळ झाल्याच्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. म्हाडाच्या लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा. घरासाठी उर्वरित रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. म्हाडामध्ये नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचं आयोजन. सर्वसामान्य जनतेच्या अडचणींचं निवारण होणार. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईत 5.55% वाढ. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर 4.87% होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे बेताल वक्तव्य करण्यासाठी दिलेलं नाही. अशांना वेळीच आवरायला हवं. हायकोर्टाने एका निकालात स्पष्ट केली भूमिका. FBI आणि NIA एकमेकांना सहकार्य करणार. जगातील आघाडीच्या तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी परस्पर सहकार्याबाबत सहमती. तृतीयपंथी ओळखपत्रासाठी देशभरातनं 24,115 अर्ज. त्यापैकी सर्वाधिक 3,483 अर्ज महाराष्ट्रातनं. महाराष्ट्रातील एकूण 2,478 तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र जारी. केंद्र सरकारची लोकसभेत माहिती. संसदेवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण. 13 डिसेंबर 2001ला दहशतवाद्यांकडून संसदेवरती हल्ला झाला होता. छत्तीसगडमधील नव्या सरकारचा शपथविधी. मुख्यमंत्री विष्णू देव साय घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. मध्य प्रदेशच्या नव्या मंत्रिमंडळाचे या शपथविधी. मोहन यादव होणार मुख्यमंत्री, तर राजेंद्र शुक्ल आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. झारखंडमधील रांचीच्या भाजी मार्केटमध्ये मंगळवारी रात्री मोठी आग. भाजीपाल्याची दुकानं जळून खाक. वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल. युक्रेन रशिया युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनचे दरवाजे बंद. JNUमध्ये आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दंड. विद्यापीठ प्रशासनाचे आदेश. सूर्यकुमार आणि रिंकू सिंगचा अर्धशतक वाया. दक्षिण आफ्रिकेचा भारतावरती 5 गडी राखून जोरदार विजय. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात नशिबाची दक्षिण आफ्रिकेला साथ. सामन्यामध्ये भारताच्या प्रथम फलंदाजी करताना 180 धावा. मात्र त्यानंतर पावसाला सुरुवात आणि डकवर्थ लुईसनुसार दक्षिण आफ्रिकेला 15 षटकात 152 धावांचं लक्ष्य. प्रख्यात अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं वयाच्या 78व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगानं आजारी होते. गुगलला 25 वर्ष पूर्ण. या निमित्तानं गुगलचं खास डूडल. गेल्या 25 वर्षात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी वापरकर्त्यांसाठी खास डूडल आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.